क्षेत्र दत्ताचे शिगवे येथे नागरिकांच्या उपस्थितीत यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी। तर यात्रा उत्सवानिमित्त दत्ताचे शिगवे नगरी सज्ज झाली आहे। महाराष्ट्रातील व नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील दत्ताचे शिगवे येथील पूर्व विभागातील सर्वात मोठी यात्रा दरवर्षीप्रमाणे भरवली जात आहे। त्यामध्ये चालू वर्षी विशेष दत्त जयंतीला महत्त्व म्हणजे दत्त जयंती व पौर्णिमा एकाच दिवशी आल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। तर दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। सायंकाळी या निमित्ताने दत्त मिरवणूक पालखी बैलगाडींच्या रथातून काढण्यात आली होती। यावेळी पालखीचा मान चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना देण्यात आला होता। त्यानंतर विविध मान्यवरांना देखील पालखीचा मान घेतला। तर मंदिरापासून ते संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली होती। म्हणून या यात्रेनिमित्त पोलिसांचा मोठ्या प्रमाणात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी शेवलेकर सर, सुखदेव अण्णा येवलेकर, बाबाजी शेवलेकर, संजय व्यवहारे, ग्रामसेवक अनिल ठोंबरे, पोलीस पाटील गंगाधर बिडगर, अंबादास ठोंबरे, गणेश भाऊ ठोंबरे, अक्षय ठोंबरे, दत्ताभाऊ जाधव, संतोष माळी, सरपंच उपसरपंच सागर मार्कंड, नितीन पगारे, माधुरी ठोंबरे, संकेत पगारे, आनंद पगारे, किसन मार्कंड, वैभव चंदन, भाऊसाहेब जाधव, साहेबराव ठोंबरे, राजाभाऊ ठोंबरे, गोविंद शिवलेकर, नारायण मार्कंड, बाळू भुतनर, बाबाजी पवार, सुनील मार्कंड, बाळू ठोंबरे, भगवान मार्कंड, शंकर थोरात आदी श्री दत्त जयंती उत्सव मंडळ दत्ताचे शिगवे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा। मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504 60।